नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. जे आपण एक 2-3 दिवस नाद वर्दीचा जे काही सिरीज सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये काल आपण मुंबई शहर आयुक्तालय जे 2024 मध्ये झालेले प्रश्न होते, ते आपण बघितले होते. अगदी छान पद्धतीनं रिस्पॉन्स तुम्ही दिलात या सिरीजच्या एका भागाला. आणि आज जो आपण पुढचा जिल्हा तुमच्या म्हणण्यानुसार आपण ठेवलेला आहे, तो म्हणजे ठाणे पोलीस. ठाणे शहर आयुक्तालयाचं 2024 मध्ये झालेले जेवढे जी-केचे प्रश्न आहेत, हे जी-केचे प्रश्न, पडलेले प्रश्न साधारणतः आपण वन लाईन स्वरूपामध्ये बघूयात. जेणेकरून आपल्या नादवरती जो पुस्तक येणार आहे मार्केटमध्ये आगामी साधारणतः पुढच्या आठवड्यात हा पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवरती अवेलेबल होऊन जाईल. ओके, हे अशा प्रकारचं आपलं हे पुस्तक राहणार आहे. ह्या पुस्तकाविषयी जे अधिक माहिती आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. परंतु हे जे काही बुक स्टॉल आहेत, या सर्व ठिकाणी आपले सर्व पुस्तकं साधारणतः नादवर्दीचं राहील किंवा राजगुरू पुस्तक असू द्या. संपूर्ण जी-केचा ठोकळा म्हटलं की राजगुरू पुस्तक आणि स्वप्नपूर्ती प्रश्नाचं विश्लेषण म्हटलं की स्वप्नपूर्ती पुस्तक. ओके, अशा पद्धतीनं आपण हे तिन्ही पुस्तक वेगवेगळ्या पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. आणि जो आपलं नवीन आगामी पुस्तक आहे, तो म्हणजे स्पेशल पोलीस भरतीसाठीचा हा पुस्तक तुमच्या खूप कामाला येऊन जाईल. आणि नादवर्दीचा ह्याच्यामध्ये 270 प्रश्नपत्रिका साधारणतः पाठीमागील 4 वर्षाचे म्हणजे 2018 पासून ते 2024 पर्यंत जे 4 वर्ष साधारणतः पोलीस भरतीचे पेपर झालेले आहेत, त्या सर्व प्रश्नांचं आपण जो काही जी-केचा समावेश वन लाईन स्वरूपामध्ये ह्या पुस्तकात केलेला आहे. हे पुस्तक नक्कीच तुम्हाला आवडेल. जर ह्याचं डेमो पाहायचं असेल, तर तुम्ही नक्कीच मला ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करायचं आहे. ओके, संपूर्ण भारतामध्ये हे पुस्तक तुम्हाला फ्री होम डिलिव्हरीमध्ये ₹250 भेटेल सुरुवातीला. आणि एकूण पाने 475 आणि मूळ किंमत त्याची ₹390 राहील. ओके, लक्षात ठेवा. हे स्कॅनर आहे, याच्यावर पैसे पाठवून तुम्ही याच्यावरती मेसेज करू शकता. चला, आणि आज महत्त्वाचा जो जिल्हा आपण निवडला आहे, तो जिल्हा म्हणजे आणि ह्या स्वप्नपूर्ती ह्या नादवर्दीच्या पुस्तकामध्ये ना, हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न आपण डिझाईन केलेले आहे बघा. म्हणजे साधारणतः तुम्हाला खूप छान पद्धतीनं हे पुस्तक पाहायला भेटणार आहे. ठाणे शहर आयुक्तालय 2024ला झालेले प्रश्न आपण बघतोय. आणि जेवढे पण जी-केचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न आपण ह्याच्यामध्ये समावेश केलेलं आहे. नक्कीच तुमच्या इतर मित्र पण याला लिंक शेअर करा. जे विद्यार्थी नवीन असतील, पहिल्यांदा आपल्या ह्या चॅनलवरती आले असतील, त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, चला आता आपण एक एक करून प्रश्न बघूयात. पहिला प्रश्न आहे, कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये याकरिता कोणत्या किरणांचा मारा करतात? तर हे आहे किरण गॅमा किरण. आणि गॅमा किरणाची सर्वात जास्त भेदन शक्ती असते, लक्षात ठेवा. म्हणजे जर भेदन शक्तीनुसार जर क्रम लावायचा म्हटलं, तर सर्वात पहिल्यांदा गॅमा किरण येईल सर्वात जास्त. त्यानंतर येईल बीटा किरण. ओके, बीटा. त्यानंतर येईल तो म्हणजे अल्फा. अल्फा. ओके, लक्षात ठेवा. अल्फा, बीटा आणि गॅमा. गॅमा सर्वात जास्त भेदनशक्ती असणारे किरण आहेत. ताकामध्ये कोणते ऍसिड असते? ताक आहे, याच्यामध्ये ऍसिड असते लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. आणि दह्यामध्ये कुठलं असेल, तर तो देखील आहे लॅक्टिक ऍसिडच. लक्षात ठेवा. हे विचारले क्वेश्चन आहेत बरं का. ठाणे आयुक्तालय आणि ठाणे आयुक्तालयामध्ये 2024 साधारणतः 70च्या आसपास प्रश्न फक्त जी-केचे विचारले आहेत. ओके, 70च्या आसपास फक्त जी-केचे प्रश्न म्हणतो मी. बघा किती वेटेज आहे जी-केला ठाण्याला. गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? हा आहे मिथेन, ज्याला आपण CH4 म्हणतो. आणि मिथेन हा एक आपला जो काही वातावरण तापवण्यासाठीचा घटक आहे, वायू आहे, लक्षात ठेवा. मिथेन, CH4 लक्षात ठेवू शकता. डोळ्यामध्ये आरोग्य राखण्याचे कार्य कोणते जीवनसत्व करते? तर ते जीवनसत्व ए, विटॅमिन ए, लक्षात ठेवा. आणि विटॅमिन एला रेटिनॉल असं म्हटलं जातं. विटॅमिन एला रेटिनॉल म्हटलं जातं. म्हणजेच याचं शास्त्रीय नाव काय असेल तर रेटिनॉल आहे. विटॅमिन ए. आणि याच्या अभावामुळे आपल्याला रात आंधळेपणा हा आजार होऊ शकतो. फुफ्फुसाचे मुख्य कार्य काय आहे? म्हणजे मेन फुफ्फुसाचं कार्य काय असेल तर रक्त शुद्धीकरण करणे. व्हेरी IMP पॉईंट बघा हे. फुफ्फुसाचे मुख्य कार्य, आपले दोन फुफ्फुस सगळ्यांना माहिती असेल, एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला. रक्ताचे शुद्धीकरण करणे हेच मेन काम आहे. शुद्धीकरण करणे म्हणजे काय? रक्तामध्ये जर CO2 युक्त रक्त असेल तर ते अशुद्ध रक्त आहे. आणि जर O2 ऑक्सिजन युक्त रक्त असेल तर तो शुद्ध रक्त, लक्षात ठेवा. म्हणजेच CO2 काढून त्याच्यामध्ये ऑक्सिजन टाकण्याचं काम कोण करतं? फुफ्फुस करतं. त्यामुळे त्याला आपण रक्त शुद्धीकरण करणारा अवयव असं म्हणतो आपण, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, ठाणे शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त कोण आहेत? आता हे चालू घडामोडीचं क्वेश्चन आहे. आता मी जे उत्तर दिलेलं आहे,
आशुतोष डुंबरे दिले, लक्षात ठेवा. आणि तरी पण तुम्ही काय करायचा, कोणत्याही ठिकाणी जात असताना, पोलीस भरती जात असताना किंवा लेखले जात असताना त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी, SP, CP किंवा महापौर असेल तर महापौर, ओके, हे जे पद आहेत, जाता जाताना ताजं ताजं बघा. ताजं ताजं म्हणजे काय, की तुम्ही समजा आता मी जे हे रेकॉर्डिंग केलेलं आहे किंवा हे जे आपलं पुस्तक छापलेलं आहे, साधारणतः ह्याच्यानंतर आता हे जानेवारीमध्ये आपलं पुस्तक येईल या 2026 मध्ये, ओके. आणि जर तुमचं पेपर जर समजा मे जून मध्ये झाले आणि तोपर्यंत बदलले तर हे व्यक्तिमत्व, त्यामुळे मी चालू घडामोडीमध्ये दिलेलं आहे, परंतु ते तुम्ही परत अद्ययावत करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून क्रॉस चेकिंग करून तुम्ही पेपरला जायचं आहे. चला पुढचं क्वेश्चन घेऊयात आपण. रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? ओके, हिमोग्लोबिन ज्याला आपण HP असं म्हणतो, आणि हे आहे ऑक्सिजन वाहून नेणे. ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम कोण करत असतं? हिमोग्लोबिन करत असतं, लक्षात ठेवा. एक हिमोग्लोबिन काय करतो, हा ऑक्सिजनच्या 4 रेणू घेऊन जात असतो. ऑक्सिजन 4, लक्षात ठेवा. हे भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे? हे आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणतो आपण त्याला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 मध्ये ह्याला नाव चेंज केलं आहे आपण. पूर्वी ह्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं म्हणायचे. 1991-92 ला हा पुरस्कार सुरू झाला होता. मेजर ध्यानचंद यांच्या नावानं हा पुरस्कार आपण त्याचं नाव चेंज केलं होतं, ज्यांना आपण भारतातील हॉकीचे जादूगार असं म्हणतो. हा जो पुरस्कार आहे तो राजीव गांधी खेलरत्न या नावाने ओळखला जायचा पूर्वी पहिल्यापासून, आणि पहिला पुरस्कार तो देण्यात आला होता भारताचे पहिले ग्रँड मास्टर, ज्याचं नाव आहे विश्वनाथन आनंद यांना. विश्वनाथन आनंद. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्तरावरील NSG आहे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, ह्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात विशेष पोलीस दल कोणते आहे? जसं केंद्र पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती NSG काम करतं, तसं महाराष्ट्रामध्ये काम करतं फोर्स वन. फोर्स वन. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे डॅश डॅश या क्रिकेटपटूचे आत्मचरित्र आहे. द टेस्ट ऑफ माय लाईफ हे आहे युवराज सिंग यांचं. युवराज सिंग. आणि जेवढे पण काही महत्त्वाचे खेळाडू असतील, क्रिकेट असतील किंवा अदर खेळामध्ये त्यांनी नाव कमवलेलं आहे, तर अशा खेळाडूंचं आत्मचरित्र असू द्या किंवा पुस्तक असू द्या, जे तुम्हाला पेपरला विचारतात, खूप छान पद्धतीनं तुम्ही ते सगळं अभ्यास करा. राजगुरूच्या पुस्तकामध्ये मी अगदी डिटेलमध्ये दिलं आहे बघा, सगळ्या पुस्तकांची लिस्टच वेगळी दिली. राजगुरू जो आपलं संपूर्ण GKचं पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये वाचलं नसेल तर बघून घ्या. बावनथडी सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? हे आहे भंडारा जिल्ह्यामध्ये. भंडारा जिल्ह्यामध्ये जवळपास 7 तालुके येतात. भंडारा जिल्हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. नागपूर आणि गोंदियाच्या मध्ये, विदर्भमध्ये येतो भंडारा. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची जी स्थापना झाली होती, ती ॲक्च्युली स्थापना 1961ची आहे, मात्र पुरस्कार दिला 1965 मध्ये पहिल्यांदा. जी शंकर कुरूप यांना जो साहित्य या क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आहे, साहित्य या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे तो, लक्षात ठेवा. ओके. आणि नुकतंच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना देण्यात आला होता त्यांचं निधन पण झालं, विनोद कुमार शुक्ला यांना, हिंदी भाषेसाठी, जे की छत्तीसगड राज्याचे होते. चलो, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? ओके, कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ते अमृत योजना आहे. स्मार्ट सिटी योजना, अमृत योजना. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कसे संबंधित आहे? हे संदेशवहन. ओके, संदेशवहन करण्यासाठी पूर्वी तारा वेगळे होत्या, आता ऑप्टिकल फायबर आलेला आहे बघा. ठीक आहे, ऑप्टिकल फायबर जे खूप स्वस्त पण आहे आणि कनेक्टिव्हिटी कट पण होत नाही. ओके, आणि स्पीड पण भेटतो, सगळ्यात महत्त्वाचं स्पीड, लक्षात ठेवा. ऑप्टिकल फायबर 1 नंबर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न. चला एकदा लाईक करा बरं, सर्वजण लाईक करा आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं कमेंट करून नक्कीच तुम्हाला द्यायचं आहे तसं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ कोणता असेल तर तो हिरा आहे. ओके, डायमंड ज्याला आपण म्हणतो, डायमंड हिरा आहे, लक्षात ठेवा. हिरा ॲक्च्युली सापडतो पन्नाला, पन्नाच्या हिऱ्याला गेल्या वर्षी बघा GI टॅग पण भेटला आहे, आणि हिऱ्याचे शहर म्हणतो ॲक्च्युली आपण सुरतला. डायमंड सिटी ऑफ इंडिया सुरत आहे मात्र, लक्षात ठेवा. त्यानंतर डायबिटीज, मधुमेह विकाराचे व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक हा नियंत्रणात राहत नाही? म्हणजे रक्तामधील जे आहे ते शर्करा म्हणजे साखर, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो आपण, म्हणजे रक्तामधील ग्लुकोज जर कंट्रोलमध्ये राहिलं तर त्याला डायबिटीज झालं असं आपण म्हणू शकत नाही. ओके, आणि कंट्रोल राहणं म्हणजे कसं, समजा ज्यावेळेस आपण जेवतो, खातो आपण, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये शर्करा म्हणजे ग्लुकोज खातो आपण ॲक्च्युली, मग ते वापर केलं तर ओके, नाही वापर केला तर काय करतं, आपल्या शरीरामध्ये असतं इन्शुलिन. ओके, ह्या इन्शुलिनचं मुख्य काम काय आहे, की रक्तामधील जे ग्लुकोज आहे ते ग्लुकोज आवश्यकतेप्रमाणामध्ये पुरवठा करणं. ठीक आहे,
आणि जर एक्स्ट्रा झालं तर ते यकृतामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवून ठेवणं. ओके, हे काम कोणाचं? इन्सुलिनचं. तर इन्सुलिन अब्सेंट असेल, इन्सुलिन व्यवस्थितपणे काम करत नसेल तर काय होणार आहे? रक्तामध्ये ग्लुकोज हे रक्तात राहणार आहे, मग आपलं होतं मधुमेह. लक्षात ठेवा. ओके, हे सिंपल लक्षात ठेवायचं आहे, जे मी तुम्हाला लाईव्हला पण खूप वेळेस सांगितलेलं आहे. अस्थी किंवा हाडे ज्याला आपण म्हणतो ते ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्यांचा अभाव कारणीभूत असतो? काय कमी पडलं की आपले हाडे ठिसूळ होतात? तर ते कॅल्शियम किंवा फॉस्फरस, विटामिन डी. लक्षात ठेवा, ज्याला आपण कॅल्सिफेरॉल असं म्हटलेलं आहे. विटामिन डी ला कॅल्शियम आणि फॉस्फरस जर कमी पडलं तर आपल्याला अस्थी किंवा हाडे जे आहेत ना आपले ते ठिसूळ होतात. मानवी मेंदूचे सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर त्या प्रमस्तिष्क, त्याला आपण सेरेब्रम म्हणतो. आपण सेरेब्रम म्हणजे प्रमस्तिष्क हा सर्वात मोठा भाग आहे. लक्षात ठेवा. प्रकाश संश्लेषणादरम्यान कोणता वायू हा शोषला जातो? तर तो CO2, त्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो. लक्षात ठेवा, ज्याला कार्बन डायऑक्साईडला शुष्क बर्फ असंही म्हटलं जातं. आणि साधारणतः वातावरणामध्ये 0.03% काय सापडतं? कार्बन डायऑक्साईड सापडतं. कधी कधी तुम्हाला 0.04% पण सापडेल. ओके, लक्षात ठेवा हे CO2 कार्बन डायऑक्साईड. पृथ्वीवर जीवित असलेला सर्वात विशाल सस्तन प्राणी कोणता आहे? सर्वात मोठा सस्तन प्राणी पाहिजे बरं का, तर तो आहे निळा देव मासा. हा सस्तन प्राणी, मासा जरी असेल ना, हा सस्तन प्राणी आहे. लक्षात ठेवा. अलीकडे कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला? हे चालू घडामोडी होतं गेल्या वर्षीचं, आणि तो देश होता अंगोला. अंगोला. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, अंगोला या देशाची राजधानी कोणती आहे? अंगोलाची राजधानी कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी द्यायचं आहे. 16व्या वित्त आयोग अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अरविंद पानगडिया. अरविंद पानगडिया हे आहेत 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष, आणि 2026ला हा 16 वित्त आयोग चालू झालं. 15व्या ह्याच्या पूर्वीचं जे काही वित्त आयोग होतं, या 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? NK सिंग. चला अजून एक कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा, ह्या 16व्या वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? IMP क्वेश्चन. ह्या 16व्या वित्त आयोग सचिव कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि ही सिरीज खूप कामाची आहे, तुम्ही रोज बघायचं आहे याला. लक्षात ठेवा. चला, आणि एक रेकॉर्डेड लेक्चर मी रोज टाकतच असतो तुम्हाला. ओके, बघा कसं आहे, एक सकाळचे जे आपले बुलेट रॅपिड फायर आहे ते तर तुम्ही बघतच असाल, त्यात नो डाऊट. ओके, जो पाठीमागे 2024-25 मध्ये घडलेले जेवढे पण किंवा 26 मध्ये घडलेले जे प्रश्न होते चालू घडामोडीचे, त्यांचं रिव्हिजन म्हणून आपण 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ टाकत असतो, तुम्ही बघत आहात. ओके, आणि रात्री 9 वाजता तर आपण लाईव्हला असतोच. ठीक आहे, आता एक 2-3 दिवस मी नाहीये, मी थोडंसं गुजरातला आलोय, त्यामुळं हे लेक्चर साधारणतः मी रेकॉर्ड करून टाकतो या ठिकाणी. ओके, सध्या नंदुरबारमध्ये आहे. ओके, नंदुरबार आणि गुजरात बाउंड्रीवरती आहे मी, त्यामुळं मी लाईव्ह घेणं मला शक्य नाही. चालू घडामोडीचं आपलं लेक्चर रात्रीचं 9 ते 10चं, म्हणून मी हे लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड टाकतोय 2-3 दिवस. बाकी ह्याच्यानंतर ज्यावेळेस आपण परत मी येईन सोलापूरला किंवा लातूरला, त्यावेळेस मी अशा प्रकारचं एक लेक्चर जो आहे तो रेकॉर्डेड एक अगदी 15 ते 20 मिनिटाचा टाकण्याचा प्रयत्न करून रोज तो तुम्हाला लेक्चर पडून जाईल दुपारच्या टायमाला वगैरे. तर मी टाकू का नको? नादवर्दीचा ह्या नावाखाली टाकेन, पण हेच प्रश्न असतील अशी काही मी शाश्वती देणार नाही. पण मी तुम्हाला जीकेचे काही रेकॉर्डेड तेवढंच एक तुम्हाला टचअप राहावं पेपरच्या दरम्यान, म्हणून मी टाकण्याचा प्रयत्न करतो. ओके, चला ते पण मला सांगा नक्कीच, टाकू का नको? ओके, आणि सकाळचं बघा, रात्री तर 9 वाजता. हे 2 तर सिरीज आपली युट्यूबला सध्या 2 सिरीज सध्या असतातच, 2 व्हिडिओ माझे असतातच. तिसरा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करतो वेळ काढून. बघा, मला सांगा. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या शहरात झालेलं आहे? हे आहे अयोध्या. अयोध्या कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये अयोध्या. लक्षात ठेवा, महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि अयोध्या या ठिकाणी श्रीरामाचं जो काही नवीन मंदिर पण आहे, ज्याला अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली होती, बालराम, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. अयोध्येतील राम मंदिरातील बाल स्वरूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली? आलं बघा. ओके, अरुण योगीराज. ओके, अनिल झाले तर अरुण योगीराज करा. अरुण योगीराज, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. विम्बल्डन 2025 पुरुष एकेरी स्पर्धेतील विजेता कोणता खेळाडू आहे? ओके, पुरुष एकेरीचा विजेता कोण असेल? तर तो आहे जानिक सिन्नर. जानिक सिन्नर जो इटलीचा खेळाडू आहे. इटलीचा खेळाडू जानिक सिन्नर, लक्षात ठेवा. 2025 विम्बल्डन ओपन आपण ओके विचारलं होतं ऍक्च्युली त्यावेळेस 24 बरं का, म्हणजे हा गेल्या वर्षीचा ना प्रश्नपत्रिका, पण मी लेटेस्ट चालू घडामोडी त्याला ऍड करून चेंज करून दिलेलं आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण असतील? आचार्य देवव्रत आहेत, हंगामी आहेत, सगळ्यांना माहिती असतील.
विचारलेत बघा प्रश्न असे सोपे. जीकेचे प्रश्न सोपे असतात, पण आपण टचअपमध्ये नसतो, कंटिन्यूपणे वाचलेलं नसतं, त्यामुळे आपल्याला खूप पेपर अवघड जात असतो. तर टचअप राहणं खूप गरजेचं आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून कोणता जिल्हा निर्माण झालेला आहे? तर ठाणे जिल्हा विभागलो आपण दोन, ओके, 1 ऑगस्ट साधारणतः 2014 मध्ये, है ना. तर पालघर आपण नवीन जिल्हा निर्माण केला. पालघरमध्ये साधारणतः 8 तालुके आपण सोडले आणि ठाणेमध्ये 7 तालुके आहेत. लक्षद्वीपमध्ये शाखा सुरू करणारी खाजगी क्षेत्रातील पहिली बँक कोणती आहे? कोणती ठरली होती? तर त्याचं नाव आहे HDFC. लक्षात ठेवा, HDFC IMP आहे. बिमस्टेक या प्रादेशिक संस्थेमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाहीये? बिमस्टेकमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा बिमस्टेकमध्ये येत नाही, ज्याला आपण बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन असं म्हणतो आपण. बिमस्टेकची स्थापना 1997 आहे आणि बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे बिमस्टेकमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणते शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर वसलेलं आहे? NH65. तर ते आहे सोलापूर आहे. आणि हा जो काय हायवे, तो हायवे कुठून कुठं जोडतो? हायवे जोडतोय पुणे टू मच्छलीपट्टणमला. पुणे टू विजयवाडा म्हणा किंवा मच्छलीपट्टणम म्हणा, जो सोलापूरहून जातो ना. पूर्वी NH9 होता हा हायवे, 9चं झालं 65. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झालेली आहे? मुंबई विद्यापीठ स्थापना झाली होती 1857 मध्ये आणि महाराष्ट्रातील पहिलं विद्यापीठ आहे. सगळ्यांना माहिती असतील, 1857 मध्ये लॉर्ड कॅनिंग होता भारताचा गव्हर्नर जनरल, जो की शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पुढे जाऊन तो भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. ठीक आहे. त्यावेळेस कलकत्ता, त्यानंतर मद्रास आणि मुंबई असे 3 ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाली होती. वर्धा नदीच्या खोऱ्यात सापडणारे महत्वाचे ऊर्जा साधन कोणते आहे? तर ते आहे दगडी कोळसा. दगडी कोळसा हा वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतो, लक्षात ठेवा. आणि विदर्भामध्ये हा विशेषतः दगडी कोळसा सापडतो. आपला जो काही पश्चिम महाराष्ट्र असू द्या किंवा कोकणामध्ये बिलकुल दगडी कोळसा सापडत नाही, लक्षात ठेवा. दगडी कोळसा ओनली विदर्भ. महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये. सर्वात जास्त वनाखाली क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात वनाखाली सर्वात जास्त क्षेत्र झालं आता गडचिरोली. पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये डॅशचे स्थान आहे? महाबळेश्वर. ओके, महाबळेश्वर कशामध्ये येतो? पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो. म्हणजेच जो काय आपलं सह्याद्री पर्वतरांग आहे, सह्याद्री पर्वतरांगाच्या लगतच्या पूर्वेकडील जो भाग आहे, तो आहे ऍक्च्युली पर्जन्य छायेचा प्रदेश. पर्जन्य छाया म्हणजे तिथे पाऊस पडत नाही, ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज हे जे काही डोंगर रांग आहेत किंवा हे जे काही पर्वत आहेत, हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? हे आहे ते वली पर्वत. वलीय किंवा वळ्या पडलेले वली पर्वत असं आपण त्याला म्हणतो. अरवली, हिमालय हे तर आपल्या भारतामध्येच आहेत, सर्वांना माहिती असेल. अरवलीचा इश्यू पण झाला होता उंचीवरून, है ना. उंची त्याची विभागण्यात आली होती, म्हणजे सुप्रीम कोर्टाने त्याची उंचीची व्याख्या दिली होती, नवीन व्याख्या. ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे चालू घडामोडी 9 वाजता. बाकी आल्प्स, रॉकी आणि अँडीज हे जे पर्वत आहेत, आल्प्स जे रांगा आहेत ते युरोप खंडामध्ये येतात. रॉकी, ओके, हे जे आहेत रॉकी जे आहे उत्तर अमेरिकेमध्ये येतं आणि अँडीज हे दक्षिण अमेरिकेमध्ये येतं. प्रदूषणामुळे वातावरणातील जो काही कार्बन डायऑक्साईड आहे ह्याचे प्रमाण वाढते तेव्हा काय होते नेमकं? तर तापमान वाढते. ओके, CO2 लक्षात ठेवा, CO2 वाढलं की वातावरण तापदायक झालं किंवा तापमान वाढलं, लक्षात ठेवा, त्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट गॅस असंही म्हणतो आपण CO2 ला. ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मिझोरामची आहे. ओके, मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे. बघा, सिंपल राज्याची राजधानी पण विचारले पेपरला, लक्षात ठेवा. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर सापडते रायगड जिल्ह्यामध्ये. आणि हे काही बऱ्यापैकी मुलं कन्फ्युजन असतं बघा, रायगड आहे की गोंदिया आहे, रायगड आहे की गोंदिया आहे, है ना. तर बघा, हे ठाणेला विचारलेला क्वेश्चन आहे आणि उत्तर दिलेत त्यांनी स्वतः दिलेत, मी स्वतःहून सांगत नाही हे. ओके, हा रायगड उत्तर जे ना ते ठाणेवाल्याने दिलेलं आहे गेल्या वर्षी 2024 ला. कस्तुरी मांजर सापडतो रायगड जिल्ह्यामध्ये. आणि रायगडला पण एकदा क्वेश्चन हा विचारला होता, ज्याचं उत्तर त्यांनी रायगड दिलं होतं. महाराष्ट्रातील डॅश डॅश या जलविद्युत प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणतात? तर ते कोयना. ओके, कोयना आहे. आणि कोयना ही नदी पण आहे ऍक्च्युली. कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, महाबळेश्वरला उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन कोयना आणि कृष्णा संगम होतो बघा कराडला, आहे ना, प्रीती संगम म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. कोयना धरणाच्या जलाशयाचं नाव पण लेटेस्ट बदल आपण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असंही केलेलं आहे. घ्या पुढचा प्रश्न. महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह कोणत्या वर्षी घडवून आणला होता?
तर ते आहे सन 1864 मध्ये. 1864 मध्ये पहिला विधवा पुनर्विवाह महात्मा फुलेंनी घडवून आणला पुण्यात. कर्जन वायलेचं खून कोणी केलं असेल तर ते केलं मदनलाल धिंगरा यांनी. कर्जन वायलेचं खून केलंय मदनलाल धिंगरा, लक्षात ठेवा, मदनलाल धिंगरा. आणि सरदार उधम सिंग यांनी कुणाचा खून केला असेल सांगा कमेंट बॉक्समध्ये. सरदार उधम सिंग कुणाचा खून केला आणि कधी केला तेही सांगा. त्यानंतर कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2024 प्रमुख अतिथी होते? तर कोणत्या देशाचे होते हे राष्ट्राध्यक्ष? 24 विचारलं का, 24 विचारलं होतं. इमॅन्युअल मॅक्रॉन आले होते बघा, सगळ्यांना माहिती असेल. फ्रान्सचे ते प्रमुख होते किंवा राष्ट्राध्यक्ष होते 24चे. 2025 कोण आले? प्रबो सुबियांतो आले, जे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि 2026 कोण येणार आहेत? तर ते आता उर्सुला वान डेर लेन आणि अँटोनिओ कॉस्टा, जे की युरोपियन युनियनचे प्रमुख आहेत. कोणता कर हा केंद्र शासनाकडून योजला जातो, वसूल केला जातो, पण त्याच्या उत्पन्नातील वाटा हा राज्यांनाही दिला जातो? तर ते प्राप्ती कर. ओके, प्राप्ती कर, मिळकत आपण त्याला म्हणतो. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या साली झालेला आहे? तर ते 1965 ला. आणि भारतीय हरित क्रांती जनक कोण असतील? तर ते एम.एस. स्वामीनाथन, ज्यांना 2024 भारतरत्न पण भेटलेलं आहे. आणि जागतिक हरित क्रांती जनक कोण असतील? नॉर्मन बोरलॉग. शेती व ग्रामीण विकासाचे राष्ट्रीय बँक, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो आपण, याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? नाबार्डची स्थापना झाली होती 12 जुलै 1982 ला. आणि हेडक्वार्टर कुठे असेल याचं? नाबार्डचं मुख्यालय मुंबईला आहे. आणि शहाजी केवी हे नाबार्डचे नवीन प्रमुख आहेत, सध्याचे घडले अध्यक्ष तेच आहेत. महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कुठे आहे? हे आहे सोलापूरला, मोहोळा. ओके, सोलापूर लक्षात ठेवा. महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाचे म्हणजे MIDC मुख्यालय कुठे आहे? हे आहे मुंबईला. MIDC मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे, लक्षात ठेवा. पंचायत राज स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे? हे आहे राजस्थानमध्ये. सगळ्यांना माहिती असेल 2 ऑक्टोबर 1959 मध्ये नागौर आहे ना, राजस्थानमधील नागौर या ठिकाणी हे स्वीकारलं आहे. आणि नागौर या ठिकाणी असणारा जो अश्वगंधा आहे ना, अश्वगंधा, याला नुकतंच GI टॅग देखील भेटलेला आहे. राजस्थान, नागौर, लक्षात ठेवा. पंचायत राज स्वीकारण्याची समिती. समिती कुठली होती? बलवंतराव मेहता समिती, IMP आहे 1957 ची. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? BDO असतात, ज्यांना आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर किंवा गट विकास अधिकारी म्हणतो आपण. प्रशासकीय प्रमुख किंवा सचिव असतात तेच. महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणतं असेल? तर 1 ऑगस्ट. 1 ऑगस्टला असतो महाराष्ट्राचे महसुली वर्ष. प्रश्न भरपूर येतात, GKचे प्रश्न भरपूर विचारलेत 2024 ला ठाण्याला. एखाद्या राज्यात राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू झाला, यावेळी कोणाचा प्रभारी राज्यपाल म्हणून काम पाहावे लागतं? तर ते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे, म्हणजे समजा आता महाराष्ट्राचे राज्यपालांचा मृत्यू झाला, आकस्मिक मृत्यू झाला, तर महाराष्ट्राचे मुख्य न्यायालय म्हणजे कुठलं? बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश हे काम बघतील, लक्षात ठेवा. श्री चंद्रशेखर सध्या आपले मुख्य न्यायाधीश आहेत महाराष्ट्राचे. आणि राज्यपाल कोण असतील? आचार्य देवव्रत. महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभासदांची मुदत राज्यसभेच्या सभासदांच्या मुदती इतकीच म्हणजे किती असते? म्हणजे विधान परिषद यांचे सभासद आणि राज्यसभेचे सभासद दोघांचा पण असतो 6 वर्षांचा कार्यकाळ. आणि दोन्ही कसे आहेत हे सभागृह? हे स्थायी सभागृह आहेत, विधान परिषद असो किंवा विधानसभा असू दे. जसं लोकसभा आणि विधानसभा यांच्या सदस्यांचा कालावधी असतो ओके 5 वर्ष. 5 वर्ष. आणि किमान वयाची अट आहे 25 वर्ष यांना. आणि ह्यांना वयाची अट किती असेल? विधान परिषद आणि राज्यसभेचा तर तो असतो 30 वर्ष. 30 वर्ष. श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? तर ते पाल्कचे सामुद्रधुनी, पाल्क. रॅडक्लिफ लाईन डॅश डॅश या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते. रॅडक्लिफ लाईन जी आहे ती भारत आणि पाकिस्तानची सीमारेषा निश्चित करते. रॅडक्लिफ भारत पाकिस्तान, ड्युरँड मात्र पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा भारत व अफगाणिस्तान, ड्युरँड रेषा. चीन तर सगळ्यांना माहिती असेल, भारत चीन मॅकमोहन रेषा आहे. महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? तर ते 78. आणि सर्वाधिक विचारला तर उत्तर प्रदेशमध्ये 100, लक्षात ठेवा. ओके, सर्वाधिक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये येतं 78 विधान परिषद सदस्य संख्या. संपूर्ण भारतामध्ये सध्याच्या घडीला 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोणते सदस्य भाग घेतात? तर कोणते सदस्य भाग घेत असतील? यात लोकसभा व राज्यसभा यांचे सदस्य भाग घेतात, लक्षात ठेवा.
हे उपराष्ट्रपती आणि सर्व सदस्य, लोकसभा राज्यसभा सर्व सदस्य हे उपराष्ट्रपती. मात्र जर राष्ट्रपती विचारलं तर ते लोकसभा, राज्यसभा, राज्यांच्या विधानसभा यांच्यामधील सर्व निर्वाचित सदस्य, फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतील, निवडून आलेले सदस्य भाग घेतील. राष्ट्रपतींना नामनिर्देशित सदस्य तर भाग घेणार आहेत, लक्षात ठेवा. चला, त्यानंतर राज्यसभा हे संसदेचे कोणते सभागृह आहे? आता सांगितलं, वरिष्ठ सभागृह आहे, स्थायी सभागृह आहे. आणि राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य किती आहे? 250. शरीरातील रक्तांच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करतात? तर ते करतं फुफ्फुस. बघा, हा क्वेश्चन डबल विचारला बरं का. म्हणजे बघा, इथं पण तुम्हाला सांगितलं होतं ना, फुफ्फुस कुठे गेलं ते क्वेश्चन, फुफ्फुसाचं हे तर कुठे तर होतं ना. तुम्हाला आता जस्ट मी विश्लेषण करून सांगितलं ना तुम्हाला, फुफ्फुस. ओके, तर इथंही परत एकदा तोच क्वेश्चन आलेला आहे बघा. रिपीट झाला तो क्वेश्चन साधारणतः इथं. हो का, हा. अरे कुठे गेलं बी ते, जाऊ दे, तुम्हाला माहिती आहे विश्लेषण करून दिलेलं आहे मी. आता त्याला परत शोधण्यामध्ये परत आपलं एक 30 सेकंद जाऊ नये. चलो नेक्स्ट. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर ते आहे अकोला. कापूस बाजारपेठ लक्षात ठेवा अकोला आहे. आणि कापसाचा जिल्हा कुठला असेल? कापसाचा जिल्हा यवतमाळ, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ अकोला. अकोल्यामध्ये किती तालुके येतात? 7. कळसुबाई शिखर हे कोणत्या जिल्ह्यात येते? तर ते अहिल्यानगरमध्ये. अहिल्यानगरमध्ये येतं आणि महाराष्ट्रातील हा सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची आहे 1646 मीटर. सह्याद्रीमध्ये येतं, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात जास्त किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला लाभलेली आहे? तर तो रत्नागिरी आहे. आणि महाराष्ट्राला लाभलेली जे काही नवीन किनारपट्टी आहे ना, त्याची लांबी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वजण. चला, संपूर्ण महाराष्ट्राला नवीन जी काही किनारपट्टीची लांबी आलेली आहे ती किती आहे? ठाणे जिल्ह्यात आढळणारी आदिवासी जमात कोणती आहे? तर ही आहे वारली. वारली आहे. 1857च्या उठावामध्ये क्रांतीचे चिन्ह म्हणून कशाचा वापर करण्यात आला? तर होतं कमळाचे फूल. कमळाचे फूल. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोठे करण्यात आलेली आहे? तर ती झाली होती नाशिकमध्ये. अभिनव भारत आणि विनायक दामोदर सावरकर यांनी केलं होतं, सगळ्यांना माहिती असेल. ओके, 1900 मध्ये मित्रमेळा होतं आणि 1904 मध्ये ते बनलं अभिनव भारत ही संघटना. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर हे तर वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके, लक्षात ठेवा. ज्यांना पुण्यातील नागरिकांनी दुसरा शिवाजी असंही म्हटलेलं होतं. धामारी या गावावरती सर्वात पहिला जो काही दरोडा आहे तो वासुदेव बळवंत फडकेने टाकलेला होता या गावावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला आहे? महू, मध्य प्रदेश, आपण मिलिटरी हेडक्वार्टर ऑफ वॉर असं म्हणतो आपण, जे की मध्य प्रदेशमध्ये कटक म्हणून एक छावणी आहे. कधी झाला होता? ओके, तर ते 14 एप्रिलला. 14 एप्रिल 1891 जन्म आहे, लक्षात ठेवा आंबेडकरांचा. आणि 6 डिसेंबर 1956 निधन आहे, ज्याला आपण महापरिनिर्वाण असं म्हणतो. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? हे येतं कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही उपाधी कोणी दिली? कर्मवीर ही उपाधी कोणी दिलेली आहे? आणि शेवटचं क्वेश्चन. तेल्या तांबळांचे पुढारी म्हणून कोणाला उपमा देण्यात आलेली आहे? म्हणजे कोणाला म्हणतो आपण तेला तांबळांचे पुढारी? तर हे व्यक्ती तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ओके, बघा, साधारणतः मला वाटतं हे प्रश्न जास्त पण असतील, एका दुसरा मी प्रश्न कमी पण लावले असेल त्याच्यामध्ये. 70च्या आसपास काहीतरी जीकेचे प्रश्न होते. आणि आपण शहर जो का आयुक्तालय तो प्रश्न पत्रिका बघितलेला आहे. ह्याच्यानंतर ठाणे शहर आयुक्तालय चालक पोलीस शिपाई प्रश्न असे लावलेले बघा मी. म्हणजे साधारणतः मी काय केलेलं आहे, ह्या पुस्तकात बघा नादवडे जो पुस्तक आहे ना तो पुस्तक, आणि मी इथं विश्लेषण जास्त देत नाही, कारण हे तुम्हाला एका नजर जाऊ द्या. म्हणजे पाठीमागे जे पडलेले प्रश्न आहेत ना ठाणे जिल्ह्याला, ते कशा लेवलचे आहेत. मग ते ठाण्याचे असो, मुंबईचे असो, कोल्हापूरचे असो, पुण्याचे असो, सोलापूरचे असो, कुठल्याही जिल्ह्याचे, ते सर्व आहेत ना, हे सगळे तुम्हाला एक कळावं म्हणून मी एक छोटासा हे व्हिडिओ घेतो, लक्षात ठेवा. हे सगळे टोटली ह्या पुस्तकामध्ये आहेतच, तुम्ही ह्याचं डेमो बघून घ्या, तुम्हाला कळून जाईल. आणि विशेष काय माहिती आहे का? विशेष म्हणजे हे जे आपलं नादवरीचं पुस्तक आहे ना, ह्याच्यामध्ये मी 270 प्रश्नपत्रे कव्हर केले आहेत. 2018 पासून ते 2024 पर्यंत. म्हणजे 18ला पेपर झाला, त्यानंतर ओके 21ला पेपर झाला, 23ला पेपर झाला आणि 24ला पेपर झाला. ठीक आहे ना. हे जेवढे पण वर्ष पेपर झाले, 4 पेपर झाले ना, ह्याच्यामध्ये असणारे टोटल सगळे जी के प्रश्न मी कव्हर केले. खूप म्हणजे खूप ब्रीफली आहे हे.
त्याच्यामध्ये पोलीस इथं वाचून घ्या. त्याच्यामध्ये शिपाई येतं, त्याच्यामध्ये कारागृह येतं, लोहमार्ग येतं, ओके, चालक येतं, SRPF येतं, बॅट्समन येतं, ओके. म्हणजे हे सगळं कव्हर केलंय मी. जीकेचे प्रश्न, ओन्ली जीके, हे अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आपण 2024चं शहर आयुक्ताला घेतलं, नंतर चालक आहे, असे एकाखाली एक. म्हणजे टोटल समजा तुम्ही जर ठाणेला फॉर्म भरला असेल, ठाणेला, ओके, बघा मी पुस्तकाविषयी माहिती देतो आता. जर तुम्ही ठाणेला फॉर्म भरला असेल तर साधारणतः ठाणे जिल्ह्याला 2018 पासून 2024 पर्यंत जेवढे पण जीकेचे प्रश्न पडलेत ना, फक्त ओन्ली जीके बरं का, ते मी बाहेर काढले टोटलपणे. तुम्ही तेवढ्याच गट्ट्यामध्ये तुम्हाला वाचायचं आहे. साधारणतः समजा जर पेज नंबर इथे कुठेतरी एक पेज नंबर होता बघा, ओके, काढून टाकलं मी ते, ओके. तर ते पेज नंबर समजा एक साधारणतः पेज नंबर 30 पासून ते पेज नंबर 45 पर्यंत जर ठाणे असेल विभाग आपला, तर टोटल तेवढ्या पेजमध्ये तुम्हाला अख्खं ठाणे संपून जातं. ठाण्याचे चालक आले, ठाण्याचं तुमचं SRPF आलं, बॅट्समन आलं, शिपाई आलं, सर्व सर्व एकाच ठिकाणी. म्हणजे हे कुठलं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत पुस्तक नाही बरं का, हे लक्षात ठेवा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे नादभरतीचं पुस्तक मी काढलेलं आहे ना, मी उगाच काढत नाही, ओके. हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं पुस्तकच नाहीये. असेल तर तुम्हाला बक्षीस देतो मी. हं, ठीक आहे, शोधून दाखवा मला. म्हणजे ह्या पुस्तकाचा एक बेनिफिट काय माहिती आहे का? समजा मी एक विद्यार्थी किंवा तुम्ही विद्यार्थी, चला तुम्ही फॉर्म भरले साधारणतः सोलापूरला. सोलापूरचे ग्रामीणचे SRPFचे सिटीचे सगळे प्रश्न एकाच ठिकाणी तुम्हाला देते मी दिलेल्या ह्या पुस्तकामध्ये. येतं लक्षात? आणि जीके, संपूर्ण जीकेचे ऑनलाईन स्वरूपामध्ये. आणि 70 ते 80% प्रश्न असे असतात जे रिपीट होतात. हेच प्रश्न रिपीट होतात. येणारे प्रश्नपत्रिका तुम्हाला ज्यावेळेस मी सांगेन ना, त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल पेपर झाल्यावर. सगळे मी तुम्हाला ह्याच्यातलेच प्रश्न दाखवेन. या आपल्या नादवरती पुस्तकामधलेच. ओके. हे अशा पद्धतीने हे पुस्तक डिझाइन केलंय मी. आणि विशेष काय माहिती आहे का? जिल्हा विशेष दिले मी ह्याच्यामध्ये. हो का, इथं जिल्हा विशेष माहिती. म्हणजे सोलापूरचं वाचलात तर सोलापूरच्या खाली सोलापूर जिल्हा विशेष दिलाय मी. ठाणे वाचला तर ठाण्याच्या खाली परत जिल्हा विशेष दिलाय. म्हणजे तुम्हाला जिल्हा विशेष पण वेगळं वाचायची आवश्यकता नाही. तिथंच एकाच ठिकाणी कव्हर होतं हे पण. आणि असं पुस्तक तुम्हाला कुठं भेटायला लागलंय? ठीक आहे ना. खूप कमीत कमी प्राईजमध्ये देण्याचा मी प्रयत्न ह्या पुस्तकात केले. जवळ बघा ना, पानं भरपूर आहेत ना याचे. 475 पानं आहेत आणि किंमत तर मी खूप नॉर्मल ठेवलेली आहे. ₹390 आणि तेही तुम्ही घरपोच पाहिजे असेल, तुम्हाला ₹250 मी देतोय सुरुवातीच्या टायमाला. ओके. याचा डेमो बघा मग तुम्ही. ह्या नंबरला WhatsAppला मेसेज करा. डेमो तुम्हाला पाहायला भेटेल. डेमो बघा, आवडलं तर पुस्तक नक्कीच घ्या. नाही आवडलं तरी नाही घेतलं तर आवडायचा प्रश्नच नाही. एखादा मुलगा जर पास व्हायचा असेल ना, आवड निवड सोडायचं बाजूला. आपल्या घरातच खुंटीला अडकून यायचं ते. ठीक आहे ना. मला पुस्तक आवडत नाही. आहे तू नापास होणार आहे. येतं लक्षात. हां. मला राजगुरू आवडत नाही, मला जीकेच आवडत नाही. मग तू फॉर्म कशाला भरला? बरोबर आहे. सिंपल साधा गोष्ट आहे. तुम्हाला कळण्यासारखी गोष्टी आहेत हे. आणि बऱ्याच मुलांना कळत नाही. उगा आपलं सुटतात काही वाचत. चलो असू द्या, शेवटी त्यांची मर्जी आहे. बाकी आपलं जे काम आहे ते चांगलं देण्याचा प्रयत्न आपण करत राहायचो. ओके. चला. ज्यांना कोणाला पुस्तक पाहिजे असेल संपूर्ण भारतात फ्री होम डिलिव्हरी, कोणतेही पुस्तक घ्या तुम्ही. हे नादवर्दीचं घ्या. हे पुस्तक सध्या अवेलेबल नाही बरं का. हे पुस्तक तुम्हाला भेटेल पुढच्या आठवड्यात. हं, मी अजून पण रिपीट करतोय. पुढच्या आठवड्यात हे पुस्तक भेटणार आहे. ॲडव्हान्स बुकिंग जर पाहिजे असेल तर मला मेसेज करा. नाहीतर तुम्ही करूच नका. उगा मला परेशान करचाल तुम्ही. कंटिन्यू मेसेज करून. ओके. पुस्तक बुकिंग करा. पुस्तकं पाठवले जातील पुढच्या आठवड्यातच. हां, हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर. आणि जर विषयानुसार पाहिजे असेल, इतिहास वेगळं मला द्या, विज्ञान मला वेगळं द्या, समाजसुधारक वेगळं द्या, पंचायत राज वेगळं द्या, संविधान वेगळं द्या, कृषी वेगळं द्या, तर घ्या राजगुरू. सिंपल. ओके. राजगुरू पुस्तक घ्या विषयानुसार पाहिजे असेल तर. आणि 2024ला पडलेले जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न मला एक-एक करून विश्लेषण करून द्या. म्हणजे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न मला विश्लेषण पाहिजे एका प्रश्नाचं. तर घ्या स्वप्नपूर्ती. म्हणजे विश्लेषण स्वप्नपूर्ती होतं. तुम्ही घेतलं पण असेल कदाचित. राजगुरू विषयानुसार होतं. नाद वर्धेचंच आहे. नाद खोळाचा येतो. येतं लक्षात. म्हणजे पोलीस भरतीला जीके यासाठी एकमेव पुस्तक जर तुम्ही वाचलात, हे तिन्ही पुस्तक वाचलात ना, मी अगदी बॉन्डवर लिहून देतो. खात्रीशीर सांगू शकतो, तुमचे जीकेचे प्रश्न साधारणतः एखादं दुसरं चुकेल बघा. एखाद दुसरं. ओके. आणि जेवढे पण प्रश्न जर विचारले साधारण त्याला पोलीस भरतीला विचारले 25 प्रश्न. मी मानतो. आताच तुम्ही ठाण्यालाच बघितलं 68 प्रश्न विचारलेत. ओके. चला कमीत कमी 25 प्रश्न मी मांडलं.
तर याच्यापैकी जर 5 प्रश्न जर चालू घडामोडी सोडले ना, 20 विचारतील तुम्हाला, जे नॉर्मल जे के आहेत ते. 20 पैकी 20 तुम्हाला पडतील, गॅरंटेड सांगतो, ह्या पुस्तकातून आपल्या. कळतं का? हां, जाऊ सोडा 20 पैकी 20. 17 ते 18 प्रश्न ह्या फक्त नादवरतीच्यामधून पडेल. चॅलेंज लावा. येतं लक्षात? तर हे तुम्ही घ्या. आणि जे जे वरचे 5 प्रश्न आहेत त्याचे चालू घडामोडी आहे. आणि तुमच्या पेपरच्या टायमाला मी चालू घडामोडीचा प्रश्न म्हणजे आपलं पुस्तक काढण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. बाकी ठीकच आहे ना, चालू घडामोडी तुम्ही रेग्युलर बघत पण आहात. रात्री 9 ते 10 लाईव्हला बघून घ्या. ओके, चलो, हे मी तुम्हाला जास्त सांगावं लागतं कारण हे पुस्तक माझं आहे वैयक्तिक, आणि ह्या पुस्तकावरती माझा विश्वास आहे. त्यामुळे मला ठासून तुम्हाला सांगावं लागतं. बाकी माझ्या पुस्तकाविषयी माहिती मीच देणार आहे, मग कोण देणार आहे? येतं लक्षात? शुअरिटी त्याची मला आहे. आणि तुमचा विश्वास पुस्तक नसेल, माझ्यावरती असेल ना वैयक्तिक, मी NDSA सर, ओके, हां, माझ्यावरती असेल तर तुम्ही पुस्तक डोळ्याझाकून वापरा. बाकी शेवटी तुमची मर्जी आहे. ओके, चला, इथं आज पुस्तकाविषयी मी थोडंसं जास्त बोललो. ओके, रेकॉर्डेड करतो, थोडंसं रिलॅक्स आहे मी सध्या. रिलॅक्स म्हणजे मी सध्या बाहेर आहे ना, मी गुजरातमध्ये आहे सध्या, आणि निवांत मला थोडासा वेळ भेटला रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि थोडं गप्पा मारायला शेवटी. ओके, चला, बोर वाटलं असेल तर सोडून द्या. माहिती आवश्यक वाटली असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. हे जे पुस्तक स्टॉल आहेत ना, हे बुक स्टॉल, या ठिकाणी आपले सर्व पुस्तकं अवेलेबल आहेत. कोणत्या ठिकाणी कॉल करून विचारा अगोदर, बुक स्टॉलवरती तुम्ही ज्या ठिकाणी राहताय ते बघून घ्या. नसेल काय होत तर तुम्ही माझ्या नंबरवरती पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ओके, ह्या नंबरवरती बाकी डिटेल तुम्हाला पाठवून देईन. चला, इथं शेवटपर्यंत मला सहन केल्याबद्दल धन्यवाद. ओके, जाता जाता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, आणि जे आपलं चॅनल आहे अनुभव स्टोरीज यूट्यूबचं, त्याला सबस्क्राईब करा. हे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, ह्याला पण जॉईन करा, फॉलो करा. जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ह्याला पण जॉईन करायला विसरायचं नाही. ओके, सगळ्यांची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहेत, सर्व चेक करा. चला, इथं थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि उद्या सकाळी 6 वाजता आपल्या बुलेट रॅपिड फायरमध्ये तर आपण भेटणारच आहोत. ओके, चला, थँक्यू, जय हिंद.